आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एखाद्या कार्यकर्त्याने लोकप्रतिनिधी काम केलं तर त्या कार्यकर्त्याच्या आणि लोकप्रतिनिधीच्या पाठीशी लोक कसे उभे असतात ते आता वारंवार आपण या ठिकाणी दाखवून देत आहे आणि उपस्थित त्याचंच एक जलक आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी खरं तर काही लोक विचारतात की वैभव नाईकांनी काय काम केलं. खरं तर वैभव नाईकांनी काम नाही केलं असतं तर तुम्हाला घरोघरी फिरायला लागलं नसतं आणि म्हणून वैभव नाईकांनी काम केलं म्हणून एका माजी मुख्यमंत्र्याला या मतदारसंघामध्ये फिरावं लागतंय हेच वैभव नाईकांचं काम आहे. आपल्याला माहिती असेल की मी आमदार झाल्यानंतर काय केलं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये जास्तीत जास्त पर्यटक येतात आणि त्या पर्यटनासाठी काय केलं पाहिजे. आज मालवणची जेटी 50 वर्षापूर्वी जेटी होती ते मी या ठिकाणी पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर अनेक लोकांनी घोषणा केल्या होत्या परंतु ते मंदिर त्याचा आत्मश्रेयांत एका मुलाकडे केलं. आज नगरपालिकेकडे आमचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे होते. फिश ऍक्टिव्हिटीसाठी 7.5 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून घेतले आहेत. जागेसाठी 4 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. परंतु दुर्दैवाने गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सरकारने सुद्धा ही कामं या ठिकाणी ठेवली. आज मालवण नगरपालिकेमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिका आहेत. 8 नगरपालिकेमध्ये मालवण नगरपालिका अशी आहे की ज्या नगरपालिकेमध्ये नळ पाणी योजनेचं जवळजवळ 45 कोटीचं काम या ठिकाणी दिवसापूर्वी आता पूर्ण आता काम सुरू होणार आहे. देवबाग तालुक्यातील बाहेर असून दे या ठिकाणी पाण्याची कुठली योजना नव्हती ती योजना या ठिकाणी मंजूर करून आज योजना पूर्ण होत आहे. आज मालवण शहरामध्ये अनेक ठिकाणी आपण कामं केली आपल्याला सगळीकडे या ठिकाणी दिसत आहे. परंतु मालवणमध्ये 30 कोटाचा वस्तूला 50 कोटीपर्यंत या ठिकाणी प्रस्ताव मंजूर केला होता. दुर्दैवाने सरकार नसल्यामुळे हा प्रस्ताव केला. आज मालवण नगरपालिका मालवण आरोग्य केंद्रामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा कधीच डॉक्टरांना क्वार्टर्स नव्हत्या तर क्वार्टर्स आपण या ठिकाणी बांधून केली जेणेकरून डॉक्टर या ठिकाणी राहिले पाहिजे. आज शासकीय मेडिकल कॉलेज आपण या ठिकाणी राऊतसाहेबांच्या बरोबर शासकीय मेडिकल कॉलेज केलं. आज चौकटी वादळाची आपल्याला माहिती असेल की 8 दिवस आम्ही चौकटी वादळाच्या वेळी लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो. 8 दिवसामध्ये जिल्ह्याची या मालवणची परिस्थिती पूर्ववत झाली आणि जवळजवळ उद्योजकांना मुख्यमंत्री असताना 56 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला. एवढाच नाही तर तो निधी वाटला घेतला होता आणि त्यावेळी हेच केंद्रीय मंत्री होते. केंद्राकडनं एवढं पॅकेज असतं तेवढं पॅकेज असतं परंतु केंद्राचा एकही कंपनी चौकटी आणि फायर मदतच्या मिळालं नाही हे मालवण असलेला निश्चित माहिती असेल. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे काम करत असताना आम्हाला पण अनेक ऑफर होत्या. आम्हाला पण मंत्रिमंडळाच्या ऑफर होत्या परंतु आम्ही एवढंच म्हटलं की ज्या सामान्य लोकांनी आम्हाला निवडून दिलं ज्या सामान्य लोकांनी आमचा विश्वास ठेवला तो विश्वास आम्ही कधी गमावणार नाही. आणि म्हणून आज सामान्य लोकांच्या साथीने जे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आज मिस्टर डॉक्टर जिल्हा बँकेच्या सहकार क्षेत्रामध्ये त्यांना विचारा की भात खरेदी सेक्टर आम्ही यांच्यानी फक्त तिच्यामध्ये 8 सेक्टर होते. आज 48 सेक्टर एकाच वेळी आपण दरवर्षी सुरू करतो आणि भात खरेदी नोव्हेंबर पासून या ठिकाणी सुरू करतो आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये 75,000 लिटरपेक्षा भात खरेदी या 7-8 वर्षामध्ये सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी निधी करताय मच्छीमारांसाठी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना हरी कोपरेकर आहेत बाबी योगी आहेत त्यांना माहिती आहे की सातत्याने शेतकऱ्या मच्छीमारांना मिळाले पाहिजे अनुदान म्हणून जलप्रसिद्धीमधली पहिली योजना असेल की ज्याचा थेट फायदा मच्छीमारांना या ठिकाणी झाला. फायरच्या वादळाच्या वेळी नुकतीच्या वादळाची थेट मदत ही मच्छीमारांना झाली. अशा सगळ्या गोष्टी करत असताना आणि आपल्याला गोष्टी करायच्या आहेत परंतु निश्चित सांगतो की सामान्य माणूस म्हणून कार्यकर्ता करताना या राज्यातील कुठली योजना मी या माझ्या मतदारसंघामध्ये आणली नाही. अपंगांना गाडी असून दे 25-15ची योजना असून दे. आज माझ्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक आमदार म्हणून असं कुठलं गाव असेल की त्या मंदिरामध्ये मी आमच्या आमदार मंडळातनं माझ्या शासनाच्या मंडळातनं त्या ठिकाणी पैसे घेतले आणि हे काम करत असताना लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळतोय. आज काही लोक आपण बघितलं असतात कालच नारायण सांगितलं की ठाकरे गांधी परिवाराची घराणेशाही चालते. खरं तर त्याची तुलना तुमच्याशी होऊ शकत नाही कारण तुम्ही घराणेशाही फक्त तुमच्या स्वार्थासाठी करताय. तुमची घराणेशाही पक्षवस्तू असते. या पक्षाची तिकीट आहे तर दुसऱ्या पक्षात त्या ठिकाणी जात आहे आणि त्यामुळे तुमची घराणेशाही तुमच्या फायद्यासाठी. आज काल आरोप माझ्यावर केले की ठेकेदाराकडून वैभव नाईकांनी ठेकेदारांना छळलं म्हणून. असा एक तरी तिथला ठेकेदार असेल तर 2.5 वर्ष माझी चौकशी सुरू होती. एकही रुपये भ्रष्टाचाराचा घेतला नाही. एकही रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. इथे जाताचे उमेदवार आहेत त्यांनी माझ्या विरोधात आरोप केले होते की वैभव नाईकांकडून
भ्रष्टाचाराने वेगवेगळे पैसे घेतले. मी त्यांना त्यांचं स्टेटमेंट एसीबीला पाठवलं आणि सांगितलं गेले 2.5 वर्ष तुम्हाला काही आरोप मिळत नाहीये, काही पुरावे मिळत नाही. आता या महाशयाकडे काही पुरावे आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, दिवसाने जा आणि त्यांच्याकडे पुरावे घ्या म्हणून त्यांना पुरावा पकडला. खरं तर आम्ही माणसं असतो की मी माझ्या वडिलांपासून कणकवलीत माझा व्यवसाय आहे, कणकवलीत माझं घर आहे की या 2 तालुक्यामध्ये एक जागा एक व्यवसाय या ठिकाणी सुरू केला. सकाळी 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत मतदारसंघामध्ये लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो. आम्ही जर गेलो नसतो तर यांचं बीज उघडं पडलं नसतं. छत्रपतींच्या पुतळ्यासाठी 3.5 कोटी रुपये घेतले, 25,000चा पुतळा घेतला, परंतु आम्ही योग्य वेळी गेल्यामुळे तो पुतळा लोखंडी आहे हा संपूर्ण देशाने आणि महाराष्ट्राने बघितला म्हणून माझ्यावरती आरोप करत आहे. खरं तर ह्या उमेदवाराने माझे आरोप केले होते की 8 दिवसामध्ये वैभवनाईकरांनी 7 दिवसात रात्रीचा पाडलाय, 8 दिवसामध्ये पुरावा देतोय, 8 दिवसामध्ये पुरावा काय मिळाला नाही. परंतु ह्यांची काय वृत्ती आहे आपण बघितलं का की वैभवनाईकरांना कुटुंबासकट पाकिस्तानमध्ये लावलं. म्हणजे एखाद्याने किती आरोप करायचे, एखाद्याने कुठपर्यंत जायचं हा या ठिकाणी आपल्या समजण्याचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानंतर ज्या पद्धतीने नागपूरमध्ये आपण बघितलं असता, ज्या पद्धतीने भूमिका त्यांनी घेतली, ज्या पद्धतीने अरेरावी केली की मानवी जनता माफ करणार नाही. आज सिंधुदुर्गचा भूषण असलेला महाराष्ट्राचा भूषण असलेल्या या नागपूरमध्ये नाव बदनाम करण्याचं काम या आयोग सरकारने केलं. त्या पुतळ्याच्या जो बनवणारा होता त्याला फक्त 27 लाख रुपये दिले. आज अटक कोणाला केली आहे, वेल्डिंग करायला अटक केली आहे. या भ्रष्टाचाराच्या लोकांना आपण अटक केल्याशिवाय या भ्रष्टाचारांना जे टाकण्याचे आपण सर्वजण स्वस्थ बसायचं नाही यासाठी ही पद्धती आपल्याला केली पाहिजे. आज कुठल्या गावामध्ये भ्रष्टाचार नाही, पुढाचं रजिस्ट्रेशन केलं आम्हाला मग कळतंय, अनेक रस्ते केले होऊन जाते आणि त्यामुळे 2.5 वर्षापूर्वी उद्योगीच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना जी कामं होती तीच कामं आज त्या ठिकाणी सुरू होती. नवीन कुठली कामं 2.5 वर्षामध्ये सरकारने केलेली वस्तुस्थिती टाळता बसली आहे. आम्ही केलेल्या कामाची उद्घाटना या ठिकाणी काही लोक करत होते. आज नारायणांनी काल आरोप केले की आमदार वैभवनाई हे शिंदेकडे जात होते आणि शिंदेला मी सांगितलं की त्याला घेऊ नका. खरं तर राणेसाहेब तुम्ही ज्या पक्षात होता, काँग्रेसमध्ये होता, जेव्हा शिवसेना होतं तेव्हा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटत होता, जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होता तेव्हा भाजपच्या देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाना सुरतमध्ये भेटत होता, जेव्हा तुम्ही भाजपमध्ये होता तेव्हा उद्धवजींना फोन होता की माझ्या कॉलेजला परवानगी द्या म्हणून. आणि काल तुम्ही भाजपमध्ये आहात तर एकनाथ शिंदेना तुम्ही भेटताय की माझ्या मुलाला तिकीट द्या म्हणून. त्यामुळे तुम्ही आरोप करणे चुकीचं आहे की तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी या ठिकाणी भेटताय. आम्ही भेटत असतो तर विकासासाठी भेटत असतो. एकनाथ शिंदेने सुद्धा सांगावं, एकनाथ शिंदेने हिंमत दाखवावी, रवींद्र चव्हाणांनी हिंमत दाखवावी की वैभव नाईकांनी एक ते स्वतःचं काम तुमच्याकडे घेऊन आलं असेल तर तुमच्याकडे या ठिकाणी प्रचार करणार नाही. आम्ही जे भेटलो ते लोकांच्या कामासाठी भेटलो, लोकांच्या अन्यायासाठी या ठिकाणी भेटलो आणि ते खुल्या त्या ठिकाणी भेटलो. तरी पण शेवटपर्यंत माझ्या कामाची विकास होण्याची काही त्यांनी उठवली नाही. शेवटी कोर्टाचं मला स्टे उठवली आहे आणि या जिल्ह्याचा विकास माझ्या मतदारसंघाची काम आहे कोर्टाचा उठवून या ठिकाणी. ज्या लोकांनी प्रामाणिक माझ्याशी राहिले, ज्या लोकांची मी प्रामाणिक राहण्याच्या शेवटपर्यंत या ठिकाणी प्रयत्न करणार. खरं तर निवडणूक आली की निवडणुकीमध्ये आपण बघितलं असतात की प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या विषय येत असतात. परंतु आज राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि काळाची रेष आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण स्थापित न राहता आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे की 2 उमेदवारांची तुलना जरी तुम्ही केला तर मी 10 वर्ष आमदार आहे आणि माझ्या समोरचे उमेदवार निलेश राणे सुद्धा 5 वर्ष खासदार होते. त्यांचे वडील केंद्रीय मंत्री होते, 2.5 वर्ष ते सत्तेत होते, 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षाचे नेते होते. तुम्ही काय विकास केला आणि मी काय विकास केला? वैभव नाईक सुद्धा सहभागी झाले, ते सुद्धा सहभागी झाले. भयांच्या वादळाच्या वेळी हे कुठे होते आणि वैभव नाईक कुठे होते? तोक्तीच्या वादळाच्या वेळी वैभव नाईक कुठे होते आणि हे कुठे होते? करोनाच्या वेळी जिल्हा हरवत असताना हे कुठे मुंबईत होते आणि वैभव नाईक कुठे गावामध्ये ऍडमिट होते? याचा तुम्ही विचार लोकांपर्यंत दिला पाहिजे. ज्यावेळी ती तुलना कराल लोक आपल्या पाठीशी असतील, लोक आपल्यालाच त्या ठिकाणी निवडून देतील असा विश्वास मला तुमच्या वतीने या ठिकाणी आहे. आज खरं तर महिलांना आपण शासनाने उद्योजक यांनी महाराष्ट्राने सांगितलं आहे की 1500 रुपयाची योजना आपण 3000 रुपये या ठिकाणी महिलांना सक्षम करण्याचं काम या योजनेच्या मार्फत करून हे लोकांना आपण समजावून सांगितलं पाहिजे. आज मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु गेल्या अनेक वर्षात
ही 10 वर्षात मी विकास कामं केली आहे, ही 10 वर्षात मी विकास कामाची सुरुवात केली आहे, खेडोपाडी पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, सुखदुःखामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे मला लोकांचे प्रश्न कळले. जर तुम्हाला काही संधी दिली तर निश्चितपणे मला अजून काम करता येईल, मला अजून लोकांमध्ये चालता येईल. आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आणि या सभेसाठी या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. कारण काही लोकांनी सांगितलं आहे की उद्धवजींना अडवणार आहे, परंतु उद्धवजींना अडवण्याच्या बाजूला राहा, तुम्ही आमच्याशी चालून लढा आणि मग उद्धवजींना आपण सर्वांनी उद्धवजींच्या या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहा आवाहन या ठिकाणी करतो. जाऊ देणार नाही असं काम या ठिकाणी केलंय आणि असंच काम तुमच्या या 5 वर्षामध्ये करेल की आमदार म्हणून हे लोकांनी माझ्या विश्वास दाखवला आहे. आज तुम्हाला असं नाही की तुमचा आमदार असा आहे आणि तुमचे मान खाली जाईल असं कुठलंही काम या ठिकाणी केलं नाही आणि करणार नाही. एवढंच आपण आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.